संस्थेचे सृजनशील नेतृत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब। सृजनशीलता म्हणजे नवे काहीतरी करण्याची क्षमता, नवनिर्मिती होय। सृजनशीलता ही केवळ नवनिर्मितीपुरती मर्यादित नसून ती एक जीवनव्यापी प्रक्रिया आहे। शिक्षण तज्ञ पॉल यांच्या मते परंपरागत वर्तमान परिस्थितीतील समस्याची जाणीव होणं, त्या समस्यांचा शोध घेणं, त्या समस्या सोडवण्यासाठी नवनवीन उपाय सुचवणं, ते उपाय प्रत्यक्षामध्ये आणणं म्हणजे सृजनशीलता होय। असे सृजनशील नेतृत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेला लाभले आहे। रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील एक मापदंड आहे। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, प्रभावी साधन आहे, हे लक्षात घेऊन बहुजनांच्या उद्धारासाठी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली। शिक्षणाबरोबरच स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक समता, स्वाभिमान रुजवण्याचे काम रयत शिक्षण संस्थेमध्ये केले जाते। प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण, वरिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा अशा एकूण 678 शाखांचा विस्तार रयत शिक्षण संस्थेमध्ये आहे। महाराष्ट्रातील बहुजनांच्या शिक्षण व्यवस्थेचा कणा म्हणजे रयत शिक्षण संस्था होय। भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्था ओळखली जाते। आशिया खंडातील एका उल्लेखनीय अशा या संस्थेच्या अध्यक्षपदी माननीय यशवंतराव चव्हाण, माननीय वसंतदादा पाटील यासारख्या नेत्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविल्यानंतर संस्थेची पुढील धुरा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे आली आहे। राजकीय क्षेत्राबरोबरच क्रीडा, साहित्य, संस्कृती, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्राची सखोल जाण असलेल्या या अष्टपैलू नेतृत्वानं संस्थेच्या संख्यात्मक व गुणात्मक विकासासाठी महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं योगदान यामध्ये दिलेलं आहे। या अष्टपैलू नेतृत्वाने संस्थेच्या संख्यात्मक व गुणात्मक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। रयत आणि पवार कुटुंब यांचे नाते आदरणीय साहेबांचे वडील गोविंदराव यांच्यापासून आहे। गोविंदराव सामाजिक सुधारणावादी व पुरोगामी विचाराचे होते। मानवी जीवनातील शिक्षणाचं महत्त्व त्यांना चांगलेच माहीत होते। बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा असे त्यांनाही वाटत होते। कर्मवीरांना आणि गोविंदराव यांच्यामधील हा समान धागा होता। कर्मवीरांना शिक्षण प्रसाराच्या कामासाठी ज्यावेळी बारामती येथे येत असत त्यावेळी त्यांचा मुक्काम गोविंदरावांच्या घरी असे। बारामतीमधील शाहू हायस्कूलची स्थापना कर्मवीरांनी गोविंदरावांच्या आग्रहापोटी केली होती। साहेब आणि रयत हे समीकरण त्यांच्या वडिलांपासून सुरू झालेले आहे। बहुजन समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी कर्मवीर अण्णांनी जो ज्ञानयज्ञ सुरू केला होता त्याला अखंडपणे मदत करण्याचं असामान्य कार्य पवार कुटुंबीय करीत आहेत। आपल्या आईवडिलांकडून मिळालेला हा वारसा आदरणीय पवार साहेब मोठ्या निष्ठेनं जोपासत आहेत। आजच्या जागतिकीकरणाच्या कालखंडात समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या ग्रामीण शाखांमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी या स्पर्धेमध्ये मागे राहणार नाही, यासाठी त्याला अत्याधुनिक ज्ञान मिळाले पाहिजे। यासाठी आदरणीय साहेबांनी केलेले प्रयत्न त्यांची कर्मवीरांच्या कार्यावरील किती अढळ श्रद्धा आहे याची प्रचिती देतं। साहेब 8 मे 1972 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य झाले। 1972 ते 1989 या काळामध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली। संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष माननीय वसंतदादा पाटील यांच्यानंतर 9 एप्रिल 1989 रोजी संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी साहेबांनी स्वीकारली। त्यावेळीपासून रयत शिक्षण संस्थेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे। संस्थेला आधुनिक काळाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न केवळ असामान्य आहेत। एका बाजूला कर्मवीरांनी दिलेल्या शैक्षणिक विचारांना कोठेही बाधा येणार नाही
याची काळजी घेताना काळाबरोबर बदलणारे शिक्षणही विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे हा ध्यास त्यांनी घेतला आणि त्या प्रकारची शिक्षण व्यवस्था संस्थेमध्ये निर्माण केली. शिक्षण व उद्योग एकत्र आले पाहिजेत. त्यासाठी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण हे कौशल्याधिष्ठित व स्वयंरोजगाराभिमुख असावे अशी त्यांची धारणा आहे. 21वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. आज संगणक शिक्षण ही अपरिहार्य गोष्ट झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित साक्षरता पुरेशी ठरणार नाही. विद्यार्थ्यांना संगणकीय तंत्रज्ञानाची प्रणाली हाताळता येणं आवश्यक आहे. संस्थेतील विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून दूर राहिला तर तो आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकणार नाही आणि त्यामुळे संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये संगणक शिक्षण पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी लागणारा निधी विविध संस्थांकडून, व्यक्तीकडून उपलब्ध करून दिला. संस्थेमार्फत राबविलेल्या या उपक्रमाचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. संस्थेच्या बहुतांश शाखांमध्ये आज ICT अध्यापन प्रणालीचा उपयोग केला जात आहे. इंटरनेटच्या माध्यमातून दूरस्थ शिक्षणाने शिक्षणाची गंगा आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खेडोपाडी पोहोचवण्यासाठी संस्था प्रयत्नशील असलेली आपल्याला दिसते. बोलणाऱ्याची माती विकली जाते पण न बोलणाऱ्याचे सोने सुद्धा विकले जात नाही असे म्हटले जाते. आजच्या आधुनिक युगात इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा असल्याने इंग्रजीतून संभाषण साधण्याचे कौशल्य आत्मसात होण्यासाठी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लँग्वेज लॅबची उभारणी संस्थेच्या विविध शाखांमध्ये करण्यात आलेली आहे. स्पोकन इंग्लिश कार्यक्रमासाठी संगणक, इंटरनेट व्यवस्था, शैक्षणिक सीडीज, PPTs याचा वापर करण्यात येत आहे. संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या गुरुकुल प्रकल्पांतर्गत अनेक माध्यमिक शाळांमध्ये सेमी इंग्रजीतून शिक्षण दिलं जात आहे. आधुनिक काळानुरूप साहेबांच्या मार्गदर्शनाने श्रीरामपूर येथे टाटा कंपनीच्या टाटा बिझनेस सपोर्ट सर्व्हिसेसच्या माध्यमातून BPO सेंटर सुरू केले आहे. त्याद्वारे अनेक विद्यार्थ्यांना अर्थार्जनाची संधी उपलब्ध झाली आहे. प्रशासकीय क्षेत्रामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी साहेबांच्या प्रेरणेतून विविध महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये MPSC, UPSC, बँकिंग, पोलीस भरती या संदर्भातील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जात आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका, ग्रंथालय याची निर्मिती केलेली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे रयत शिक्षण संस्थेतील विविध महाविद्यालयामधील स्पर्धा परीक्षांसाठी इच्छुक विद्यार्थिनींची निवड करून त्यांच्यासाठी SM जोशी महाविद्यालय हडपसर येथे 21 दिवसाचे निवासी मोफत मार्गदर्शन शिबिर खास मुलींसाठी घेण्यात येत आहे. संगणक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात. लहान वयातच विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी. असे झाले तर भविष्यात हे विद्यार्थी विज्ञान शाखेला जातील. त्यातून चांगले वैज्ञानिक संशोधक निर्माण होतील, चांगले शास्त्रज्ञ निर्माण होतील. असे झाले तर राष्ट्राच्या विकासामध्ये भर पडेल आणि रयत शिक्षण संस्थेचं ते मोठं योगदान देशासाठी असेल. हा दूरदृष्टीचा विचार करून आदरणीय साहेबांनी जून 2012 मध्ये रयत विज्ञान परिषदेची स्थापना केली आहे. सातारा, श्रीरामपूर, पुणे अशा ठिकाणी रयत विज्ञान परिषदेचे आयोजन केले गेले. या ठिकाणी डॉक्टर रघुनाथ माशेलकर, अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर विजय भटकर यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असणाऱ्या व्यक्तींना विद्यार्थ्यांच्या समोर उभे करून एक आदर्श उभा करण्याचा प्रयत्न साहेबांनी केलेला आहे. याशिवाय सायन्स ऑलिम्पियाड मार्गदर्शन, राजीव गांधी सायन्स पार्कची स्थापना, रयत टॅलेंट सर्च यासारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न मौलिक स्वरूपाचा आहे. तसेच यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांना प्रोत्साहन म्हणून संशोधनासाठी परदेशात पाठवण्याची व्यवस्था, याशिवाय अशा प्रकारचे उच्च दर्जाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार देण्याची योजना त्यांनी सुरू केली आहे. यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी संस्थेकडे राखीव स्वरूपामध्ये ठेवला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांना उच्च दर्जाच्या भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत.
हा विचार मध्यवर्ती ठेवून साहेबांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून अनेक प्रकारची अनुदाने संस्थेसाठी उपलब्ध करून दिली आहेत. रयत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, रयत सेवक, कार्यकर्ते यांच्यामध्ये वैचारिक समन्वय ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहेबांमुळेच घडून येत आहे. काळाला अनुरूप अशा प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, त्यासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. साहेबांच्या नेतृत्वाखाली रयत शिक्षण संस्थेचा संख्यात्मक आणि गुणात्मक विकास सातत्याने होताना दिसत आहे. गोरगरीब बहुजनांच्या, रयतेच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचार आणि कार्याचा वसा आणि वारसा आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्था अविरतपणे जपत आहे. अशा या रयत शिक्षण संस्थेच्या सृजनशील नेतृत्वास रयत शिक्षण संस्थेतील सर्व पदाधिकारी, सर्व रयत सेवक यांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.